नमस्कार. योगरूप बाय सानिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण धनुरासन या आसनाबद्दल माहिती घेणार आहोत. धनुरासन हे पाठ टेकून नव्हे तर पोटावर झोपून केले जाणारे आसन आहे. या आसनात शरीर धनुष्याच्या आकारात वाकले जाते, म्हणून याला धनुरासन असे म्हटले जातात. धनुरासन हे आसन पचनसंस्था, मणका व संपूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर नक्कीच आपल्याला धनुरासन हे आसन करायचं आहे. आता हे करतेवेळी धनुरासन करतेवेळी पुढची पूर्वतयारी करायची आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या अगोदर आपल्याला रिकाम्या पोटी हे आसन करायचं आहे. जेवणानंतर आपण किंवा जेवणानंतर आपण किमान 5 ते 7 तासांनी हे आसन करायचं आहे. आणि त्याचबरोबर धनुरासन करायच्या अगोदर आपल्याला थोडेसे स्ट्रेचिंग किंवा सुषुम्ना आपल्याला करायचे आहे. त्यानंतर आपण धनुरासनकडे वळणार आहोत. तर आता मग सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पोटावर झोपा, दोन्ही पाय सरळ ठेवा, हात शरीराच्या बाजूला ठेवा, गुडघ्यातून दोन्ही पाय वाकवा, टाचांकडे हात मागे नेऊन धरायचे आपल्याला. त्यानंतर श्वास घेत पाय वर उचलायचं आहे. एकाच वेळी छाती व डोके वर उचलायचं आहे. शरीर धनुष्याच्या आकारात वाकवायचं आहे. पोटावर शरीराचा तोल ठेवायचा आपल्याला. 15 ते 30 सेकंद या स्थितीत राहायचं आपल्याला. या पद्धतीने धनुरासन हे आसन करायचं आहे. आता श्वास सोडत हळूहळू मूळ स्थिती द्यायचा आहे. काही क्षण विश्रांती घेतोय. आता आपण रिलॅक्स व्हायचं आहे. तर धनुरासनाचे आपण फायदे जाणून घेणार आहोत. पचनशक्ती चांगली सुधारली जाते, बद्धकोष्ठता व गॅस कमी होते, कंबर व पाठदुखी मजबूत होते, मणक्याची लवचिकता वाढते आणि त्याचबरोबर पोटावरची चरबी असेल ती सुद्धा कमी होण्यास मदत होते. आणखी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच पहा. तर कसा वाटला आजचा योगाचा व्हिडिओ? चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या योगाची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.